आवाज येतोय का? यस सर. बघा एक गणित पुन्हा एकदा वाचून दाखवतो बघा. 10 मजूर जर रोज 6 तास काम करत असतील तर एक काम 12 दिवसात पूर्ण करतात आणि तेच काम जर 20 मजूर रोज 9 तास काम करत असतील तर तुम्हाला विचारलंय किती दिवसात ते 20 मजूर 9 तास काम पूर्ण. काम काम तेच आहे पा, इथं शब्द येतोय पा, तेच काम वेगवेगळी पण असू शकतात. मग आता बघा तुम्ही जर नीट पाहिलं तर ह्या तरच्या अगोदर जो दिलाय तो पहिला गट आहे पा, आणि तरच्या नंतर जो दिलाय तो एक दुसरा गट आहे पा. मग आता बघा यातलं तुमचं सूत्र लक्षात ठेवा. तेच काम असेल तर M1 गुणिले D1 गुणिले T1 बरोबर, फार सोपं सूत्र आहे पा, M2 गुणिले D2 गुणिले T2. आता याच्यात काय करायचं माहिती का, जे दिलंय त्याच्या किमती टाकत जायचं फक्त. बघा M1 म्हणजे 10 आहे, हे बघा इथे 10 लिहा, गुणिले T1 म्हणजे हे बघा 12 आहे, इथं लिहा 12, गुणिले T1 म्हणजे 6 आहे पा, इथं 6 लिहा बरोबर. M2 म्हणजे कोण आहे तर 20 मजूर आहेत, 10च्या जागेवर 20 मजूर झाले. D2 तुम्हाला काढायचंय, मग ते D2 आहे तसंच ठेवा. T2 काय दिलंय तर 9 आवर्स दिलंय, म्हणजे 9 तास दिलंय. आता लक्षात ठेवा काय काढायचंय, D2 काढायचंय. मग बघा जे गुणिले आहेत ते इकडे आल्यावर भागिले होतील, हे 9 पण गुणिले इकडे आल्यावर भागिले होतील. बाबा हे गणित असं होईल, 10 गुणिले 12 गुणिले 6 भागिले 20 गुणिले 9 बरोबर D2. कारण बघा 9 गुणिले होते इकडे आल्यावर भागिले झाले, 20 गुणिले होते इकडे आल्यावर भागिले झाले. आलं का लक्षात? गणेश राजकर काय म्हणताय? सगळ्यांचा गुणाकार करून होता त्याला भागायचा का? नाही गुणाकार नका करू. आता कशाने कशाला भाग जातो बघा, तर 10च्या पाड्यामध्ये 10 पण आहेत 20 पण आहेत, तर भाग द्या. 10 एक 10, 10 दुने 20. आता बघा नवीन संख्या इथं आली 20च्या जागेवर 2, तर 2च्या पाड्यात 2 पण आहेत आणि 6 पण आहेत. मग बघा बे एक बे बेत्रिक 6. मी जरा हे व्यवस्थित तुम्हाला सांगतो, एवढं लिहून घ्या. हे काय होईल सर मग 12ला पण 2 भाग जातोय. थांबा थांबा थांबा, हा जातोय 12ने. तुम्ही घालवा भाग, ज्यांना येते त्यांनी, ज्यांना येत नाही त्यांनी. मी जरा थोडस मोठं तुम्हाला समजून सांगतो. हे एवढं लिहून घ्या. एवढं झालं का? झालं झालं सर. आता बघा काय आलं होतं बघा, 10 गुणिले 12 गुणिले 6 भागिले 20 गुणिले 9 बरोबर D2. आता हे D2 चं जे उत्तर येईल ना तेच तुमचं उत्तर आहे. मग बघा आता वरच्या संख्येनं खालच्या संख्येला भाग जातो का बघायचं. याचा गुणाकार करून पुन्हा भागाकार करत बसू नका बरं का, खूप मोठा भागाकार येतो, वेळ लागतो, सोपं पाहायचं. तर बघा 10 एक 10, 10 दुने 20, म्हणूनच अपूर्णांक घटक तुमचा अगोदर घेतला होता तो याच्यासाठीच. आता बघा 2च्या पाड्यामध्ये 2 पण आहेत आणि 6 पण आहेत, तर बघा बे एक बे बेत्रिक 6. आता 3च्या पाड्यात 3 पण आहेत 9 पण आहेत, 3 एक 3, 3 त्रिक 9. 3च्या पाड्यात 3 पण आहेत आणि 12 पण आहेत, 3 एक 3, 3 चौक 12. आता बघा खाली सगळीकडे 1 आला, मग अंशाचा गुणाकार करा. 4 गुणिले 1 गुणिले 4 4 आणि 4 गुणिले 1 4. म्हणजे किती दिवस लागतील तर 4 दिवस लागतील. या बघा 20 माणसांनी जर 9 तास काम केलं तर तेच काम 4 दिवसात पूर्ण होईल. या लिहून तुमचा मला काय आवाजच येईना. त्याचा वापर काय या गणितात होतो का, म्हणजे
असा 10 मजूर म्हणजे M1 असं का? काय म्हणताय ते? अहो सर तुम्ही जी पहिलं दिलते का नाही M1 D1 T1 बरोबर M2 D2 T2 त्या हा तेच शिकवलं इथं वापरतात ना म्हणजे 10 मजूरला M1 6 तासला T1 आणि 12 दिवसाला D1. D1 हा बरोबर. झालं का? हो असं. हो सर. अरे झालं का? हो सर. Yes, sir. हो सर. ठीक आहे, पुढचं गणित घ्या आता. आता पुढचं तुम्ही सोडवा. बघा 24 माणसे प्रति दिवस म्हणजे एका दिवसाला प्रति दिवस 7 तास काम करून एक काम 36 दिवसात संपवतात. तर तेच काम 21 माणसे रोज 8 तास करून किती दिवसात संपवितात? तर आता भाग इथं M1 घातल्यावर कोणता आहे? संख्येला इथं M1 कोणता आहे? 24 माणसे. 24 माणसे. बरोबर. T1 36 36 अरे दिवसात. T1 7 तास. 7 तास. आणि T1 36 दिवसात. T1 36 दिवस बरोबर. आता M2 21 माणसे. बरोबर. माणसे. सर D2 व्हिडिओ दिलेलं करा. नाही. D2 काढायचंय आणि T2 8 तास. T2 8 तास. 8 तास करेक्ट. मग मांडा आता त्याची मांडणी करा. M1 गुणिले D1 गुणिले T1 बरोबर M2 गुणिले D2 गुणिले T2 आणि ते सोडवा. त्याचं जे उत्तर येईल ते तुमचं उत्तर आहे. करा. मी काढलंय. 36 दिवस. 36 दिवस करेक्ट. व्हेरी गुड. बघा सर मी व्हेरी काढलंय. गुड. शाबास शाबास. गणित झालं का लिहून सगळ्यांचं? येस सर. येस सर. गणित सांगू कसं? सांगा. सर आधी सूत्र बांधून घ्यायचं. M1 गुणिले D1 गुणिले T1 बरोबर M2 गुणिले D2 गुणिले T2. M1 म्हणजे मजूर किती पहिल्या गटातील मजूर किती आहे 24. 24 गुणिले पहिल्या गटातील दिवस 36 गुणिले पहिल्या गटातील तास 7 बरोबर दुसऱ्या गटातील मजूर 21 गुणिले
आपल्याला काढायचंय D2 गुणिले दुसऱ्या गटातील तास 8. मग सर 21 आणि 8 इकडे गुणले तर इकडे तिकडे गेलो भागली होती. 24 गुणिले 36 गुणिले 7 भागले 21 गुणिले 8. 7 एके 8 एके 8 8 त्रिक 24. 3 एके 3 3 7 21. 7 एके 7 7 7 एके 7 36 गुणिले 1 36 1 गुणिले 1 1 36 भागले 1 36 दिवस. सर हे माझं बघा बुद्धी 7 सुद्धा. एका 7 7 त्रिक 21 8 एका 8 8 त्रिक 24 आणि 3 एका 3 3 एका 3. राहिलं काय 1 गुणिले 36 गुणिले 36 उत्तर आलं 36 दिवस. या दिवशी सर बोला भागाकार केला ना कळलं नाही. कळलं नाही परत सांगतो मी. हे बघा हे बघा हे इथपर्यंत समजलं का जय? आता ऐका बघा अशी कोणती संख्या आहे की तिच्या पाड्यामध्ये 21 पण असतील आणि 24 पण असतील? आहे का अशी संख्या? 3 3 3 3. बरं 3 न द्या तुम्ही मग. हे बघा 3 7 21 8 24 आलं लक्षात? हा आता बघा अशी कोणती संख्या आहे की तिच्या पाड्यामध्ये 7 पण आहेत आणि 7 पण आहेत? तर 7च. 7 एक 7 7 एक 7 दोघांना भाग जातो ना. तसंच हे बघा 8 एक 8 8 एक 8. मग खाली तर आता भाग द्यायला राहिलंच नाही काय. मग आता अंशाचा गुणाकार करायचा. 1 गुणिले 36 गुणिले 1 किती येईल उत्तर? 36 जय कळलं का जय? हो सर. झालं? हो सर. हो सर. एक मिनिट. सर माझा व्हिडिओ दिसतोय? हो बर समजलं मग सगळ्यांना आता? हो सर. हो सर समजलं मला. समजलं सर. हो सर. सर मला माहिती. आणि यातला आता शेवट काय झालं? समजलं सर. आराध्या समजलं का? आराध्या हो सर. हा आता यातला शेवटचा प्रकार आहे पहा. आता तो शेवटचा प्रकार असा आहे पहा. बरं मी उलट विचारतो. हा बघा आता घ्या एक गणित. 15 माणसे एक काम 10 दिवसात करतात.
तेच काम 50 दिवसात करण्यासाठी किती माणसे लागतील? सर 75. कसं? सर 75. सर मी सांगत केलं. सर 75. 75 सर. कसं? 75. सर सर 75. कसं? सर सर एक काम अरे 10 काय दिवसात करता? अरे तसं करू नका रे. तुम्ही काय केलंय सांगतो मी आता. हे बघा 10ची 5 पट 50 होते म्हणून 15 75 होते. अरे तसं नाहीये रे. मी तुम्हाला पहिल्यांदा समजून काय सांगितलं, माणसं कमी तर दिवस जास्त. 3. 3. हा 3. व्हेरी गुड. कुणी सांगितलं? शौर्य इजगज. शौर्या सांगा कसं. व्हेरी गुड शौर्या. एकच बघा, एकच मुलगी आहे ना व्यवस्थित विचार करून सांगते. बाकीचे काय करतात माहितीये का, 10 50 म्हणून 15 75. मी तुम्हाला त्याच्यासाठी अगोदरच समजून सांगितलं होतं. जय नीट बसा जय. तुम्हाला अगोदरच समजून सांगितलं होतं, माणसं कमी तर दिवस काम करायला लागणारी जास्त असतात. माणसं जास्त तर दिवस कमी लागतात. असा तो प्रकार आहे. बघा आता हा सांगा हो शौर्या कसं. सर पहिल्यांदा सूत्रानुसार M1 गुणिले D1 गुणिले T1 बरोबर M2 गुणिले D2 गुणिले T2 करायचं लिहायचं. मग आता ती दिलंच M1 नाही इथं. बरोबर. टी दिलंच नाही म्हणून त्याचा काय मग विषय लिहायचंच नाही. ऐका, आता सूत्रामध्ये जर टी दिलंच नसेल तर लिहायचंच नाही. मग जेवढं दिलंय तेवढंच लिहा. काय दिलंय तुम्हाला? M1 दिलंय. हा सांगा शौर्या, M1 किती दिलंय? M1 च्या खाली 15 गुणुले दिवस दिले 10 आणि तास दिलेच नाहीत म्हणून लिहायचेच नाहीत. बरोबर. M2 दिलंच नाही आणि दिवस दिले तर 50, D2 दिले 50. मग आता करायचा, आता इकडचे 50 तिकडं भागाकार म्हणून येते डावीकडं. मग 15 गुणिले 10 भागिले 50. मग 10 एके 10, 10 50. सर 5 एक 5, 5 त्रिक 15. मग 3 गुणिले 1 केलं बरोबर 3 म्हणून 3 माणसे लागतील. Very good. सर तिथं T2 नाही T1 आहे. सोपं आहे की नाही? सर येस सर. आराध्या समजते की नाही आराध्या? हो सर. द्या. तर आता घ्या. पुढचं घ्या. 12 माणसे एक काम 4 दिवसात करतात.
ते काम 16 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील? सूत्रात बसवा हे बरं. सर तीन माणसे लागतील. तीन माणसे. बरोबर. तीन माणसे. कसं सांगा शिवम? मी सांगू का? M गुणुले D गुणुले T गुणुले बरोबर M2 D2 T2. मग आहे ना आपण इथं दिलेलं करायचं 12 गुणुले 4 किलो भागिले 16. 4 चौक 4 4 चौक 16. 4 1 4 4 1 चौक 16. मग 4 त्रिक 12 आणि 3 गुणुले 3. बघा 4 1 4 4 चौक 16 4 1 4 4 त्रिक 12. 3 माणसं बघा. बघा माणसं जास्त होती 3 पेक्षा जास्त तर कमी दिवसात काम पूर्ण झालं. मग माणसं कमी आहेत तर जास्त दिवसात काम करायला लागणार असं येते. आलं का लक्षात तुमच्या? येस सर. पुढचं देऊ. श्रद्धा समजते का हो? श्रद्धा समजतंय. जरा काही जणांना वेळ लागेल हा थोडस समजायला, पण काय नाही बघा तुम्हाला ट्रिक सांगितली आहे बघा, हे एवढंच लक्षात ठेवा. बाकीचं तुम्हाला मग त्या अपूर्णांकामध्ये शिकवलं होतं मी. गुणिले आलं की इकडे आल्यावर काय होतं ते सगळं सांगितलंय मी तुम्हाला. हर्ष समजलं का हर्ष? ओके. समृद्धी, चैतन्य पालवे, समजलं सर. ओके. चला पुढचं घ्या. चोवीस माणसे एक काम 20 दिवसात चोवीस माणसे एक काम 20 दिवसात करू शकतात. तेच काम 30 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील? अरे सॉरी 30 दिवसात नाही, थांबा. त्या 30च्या जागी 16 करा. वारणव मी बदललंय, 16 न केलं का? काढलं की मी सांगा. सर आता 24 उत्तर माणसे एक सांगा. काम 24 उत्तर सांगा अगोदर. उत्तर आहे उत्तर आहे काय उत्तर? 30. शाबास. सांगा कसं. कसं केलं सांगू? 24 माणसे सांगा. एक काम करताय. एक काम आहे 20 दिवसात म्हणजे M1 गुणुले D1 गुणुले
गुणिले T1 बरोबर M2 गुणिले D2 गुणिले T2. आता मग आता M1 म्हणल्यावर काय होतंय 24 माणसे. मग M1 च्या खाली 24 गुणिले D 30 येतंय. बरोबर आता आपल्याला तास म्हणजे तास नाही दिले. मग बरोबर M2 बरोबर गुणिले 16. मग आता 24 गुणिले 20 बरोबर 16. आता 2 न भाग घालवायचा. बेंड आहे 20. कशाला बेंड आहे? अहो डायरेक्ट 4च्या पाड्यात आहे की 4 पंच 20 4 चौक 16 4 एक 4 4 दोन 24 6 पंच 30. सर मी तसं 2 न भागून केलं तरी पण माझं त्याच उत्तर आले. चालतंय. ज्यांना जमत नाही त्यांनी 2 ने 3 ने असं छोटे छोटे घालवा. चालतंय तसं पण. झालं? येस सर. हो सर. सगळ्यांचं झालं का? येस सर. थांबा सर. हो सर. बत्तीस माणसे एक काम 18 दिवसात करू शकतात. ते काम 24 दिवसात पूर्ण करण्यासाठी 24 दिवसात करण्यासाठी किती माणसे लागतील? किती माणसे लागतील? सर आपण सांगू. अरे करा तरी अगोदर. सर माझं लगेच होत आहे त्यामुळे सांगू सांगा मग उत्तर सांगा अगोदर. उत्तर सांगा. सांगा कसं केलं सांगू सांगा. सर. काय सर T1 गुणिले T1 बरोबर व्हिडिओ चालू करा सगळ्यांनी. T2. मग आता M1 ची जागी 32 माणसे. D1 च्या जागी 18 दिवस आणि T1 बरोबर आता T तास नाही दिलं मग M2 गुणिले 24 बरोबर आता 32 गुणिले 18 भागिले 24. आता 8 4 9 6 ला 18 ला भाग घालवायचा. 6 अधिक 18 6 चोक 24. मग आता 4 9 ला बघा जातो 4च्या पाड्यात सुद्धा 4 8 32 8 आणि 4 1 4. मग आता वर आलं खाली आली 1 मग राहिलं वर 8 24 M2 च्या पुढे 24 दिवस लागतात. दिवसात तर नाही. माझं पण हे करायचं. 24 माणसे 24 माणसे लागतात. त्याचं पण हेच उत्तर होतं. समजलं मग तुम्हाला सोपी आहे ती गणित. हो सर खूप सोपे. हो सर. आता राहिला शेवटचा प्रकार बघा. आता या शेवटच्या प्रकारामध्ये तुम्हाला जरा थोडस आता समजून घ्यावं लागेल बघा. हे जरा थोडासा अवघड प्रकार आहे. शेवटचा आहे लास्ट
आपले सगळे प्रकार झाले पहा. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, या प्रकारातले सगळे प्रकार झाले. तुम्हाला प्रॅक्टिससाठी गणित पण दिली मी तुम्हाला. आता बघा शेवटचा प्रकार आहे. याच्यात काय होतं सांगतो तुम्हाला पहा. पहा एक माणूस आहे, गणित लिहून घ्या अगोदर. बघा तुम्हाला कळतंय का? अगोदर गणितच समजून घ्या. गणित पण जवळजवळ खूप मोठं आहे. गणित लिहून घ्या अगोदर. बघा जर एका माणसाने Sir, she on the fly. ताशी 30 किलोमीटर प्रति तास या गतीने प्रवास केला, या गतीने प्रवास केला तर तो त्याच्या मुक्कामी 10 मिनिटे उशिरा पोहोचतो. आणि जर त्याने 42 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास केला तर तो 10 मिनिटे लवकर पोहोचतो. तर त्याने प्रवास केलेले अंतर किती? आता बघा मी अगोदरच सांगतो, बऱ्याच मुलांनाही डोक्यावून जाईल. पण पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं अशी पहिली 2-4 गणितं डोक्यावून जातील. त्यातलं थोडं 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 समजत समजत तुम्हाला ही गणित निश्चित समजतील. थोडस आता मला यात काही गोष्टी सांगाव्या लागतील, तुम्हाला कळल्या पाहिजेत, त्या विचार तुम्ही अगोदर. बघा अंतर किती, बघा गणित लिहून घ्या. तुम्ही अगोदर शांतपणे वाचा. आता याचा अर्थ काय होतो बघा. उशिरा पोहोचणं, लवकर पोहोचणं, याचा अर्थ काय बघा. इथं कुठेही आता तुम्हाला ते सूत्र बघा, सूत्र वापरायचंय काय, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. पण पा जसं आहे तसं वापरून आता उत्तरच निघत नाही याचं, तुम्ही किती प्रयत्न करा. आता गंमत काय आहे यात, तर बघा उशिरा पोहोचतो म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर बघा, तुमची शाळा आहे 10 वाजता. नीट आहे का मी काय म्हणतोय ते. तुम्ही 10 मिनिटं उशिरा गेले म्हणजे किती बघा. तुम्ही अपेक्षित आहे 10 वाजता पोहोचणं. मी काय सांगतोय तुम्ही अगोदर लिहून घ्या, पेन ठेवून द्या. लिहून झालंय का? लिहून झालं नसलं तर लिहून घ्या अगोदर. आणि झालंय लिहून सर. झाल्यावर लिहून झाल्यावर मला सांगा लिहून झालंय. उगाच काय होतंय मी इकडे बडबड करतोय आणि तुमचं लक्ष नाही, मग ते पुन्हा काहीच समजणार नाही गणित. बघा लिहून झालं असलं तर पेन ठेवून द्या. हे गणित मी तुम्हाला आज नाही सांगणार. मी तुम्हाला आज हे गणित सांगणार नाही. तुम्ही याच्यावर विचार करा आणि सुटतंय का बघा हे गणित. मी उद्या सांगतो तुम्हाला. उद्या स्पेशल या गणितासाठी 1 तास देऊ आपण, म्हणजे जेणेकरून सगळी गणितं संपतील आता. तर बघा आता काय सांगतोय बघा मी. तुमची शाळा 10 वाजता आहे, तुम्हाला उशिरा पोहोचणे लवकर पोहोचणे याचा अर्थ अगोदर कळला पाहिजे. मला सांगा, तुम्ही 10 वाजता पोहोचणं अपेक्षित आहे शाळेमध्ये, तुम्ही 10 मिनिटे उशिरा जाताय म्हणजे किती वाजता गेलेले तुम्ही?
10 वाजून 10 मिनिटांनी. 10 वाजून 10 मिनिटं. बरोबर. मग मला सांगा, 10 मिनिटं. त्या 10 मध्ये तुम्हाला मिळवावं लागेल का वजा करावं लागेल? म्हणजे तुम्ही बरोबर मिळवावे. अरे कसं मिळवावं लागेल? काय बोलताय? ऍड. तुम्हाला कळलंच नाही मी काय म्हणतो. बघा मी पुन्हा एकदा सांगतो. हे पहिला टप्पा तुम्ही बरोबर सांगितला. तुम्ही म्हणून तर म्हटलं ना, तुम्ही समजून घ्या अगोदर. तुम्हाला हे वजा कुठे करायचे आणि बेरीज कुठे करायचे हे कळलं नाही तर प्रश्नाची उत्तर निघत नाहीत. ऐका, तुम्ही 10 वाजता पोहोचणं अपेक्षित आहे. तुम्ही 10 मिनिटं उशीर झाला म्हणजे तुम्ही पोहोचले 10 मिनिटं, 10 वाजून 10 मिनिटांनी. मला सांगा मग पोहोचणं किती वाजता अपेक्षित होतं तुम्हाला? तर 10 वाजताच. मग 10 वाजता पोहोचण्यासाठी तुम्हाला आता ती 10 मिनिटं वजा करावी लागतील का अधिक करावी लागतील? म्हणजे तुम्ही बरोबर त्या वेळेला पोहोचाल. करेक्ट. म्हणजे हा करेक्ट. हा झाला पहिला टप्पा. बरोबर, हा झाला पहिला टप्पा. मग का वजा करायचं? कारण तुम्ही पोहोचणं अपेक्षित आहे 10 वाजता. उशीर झाला की मिनिटं काय करायची ती वजा करायची. उशिरा येणार ती मिनिटं वजा करायची. आता दुसरा प्रश्न, तुम्ही 10 वाजताच पोहोचणं अपेक्षित आहे पण तुम्ही 10 मिनिटं लवकर पोहोचले म्हणजे किती वाजता पोहोचले? 9 वाजून 50 मिनिटांनी. मग आता तुम्ही जर लवकर पोहोचले तर तुम्ही जेव्हा अपेक्षित आहे, ज्या वेळेला तुम्ही पोहोचणं अपेक्षित आहे त्यात ती मिनिटं मिळवावी लागतील का वजा करावी लागतील? बरोबर. हा, आता एवढ्या गोष्टींचा विचार करा आणि हे गणित सुटतंय का मला उद्या सांगा. उद्या आपण इथूनच सुरुवात करू या गणितापासून. बघा, सर, व्हिडिओ केलाय का? हो केलाय. हा यातला शेवटचा प्रकार आहे. तर राजला पाठवा. हे जे आहे